नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। आता सकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि असं काही बाहेरचा व्ह्यू दिसत आहे। सध्या सरांची ही शाळा सकाळची झालेली आहे, त्यामुळे मग सरही थोडेसे नाश्ता करून जातात। त्यामुळे मग अर्धा तास मी लवकर उठते आणि सृष्टीचा टिफिन आणि सरांचा नाश्ता एकत्र बनवून घेते। त्यानंतर मग आता सृष्टी आणि उत्कर्ष ही शाळेत गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी पूर्ण घर आवरायला घेतलेलं आहे। मुलं शाळेत गेल्यानंतरच मी घर आवरायला घेते आणि ते शाळेत असेपर्यंत निदान 4-5 तास तरी घर व्यवस्थित बघायला भेटतं, कारण की मग घरी आल्यानंतर परत त्यांनी पसारा करण्याची कामगिरी हातात घेतलेली असते आणि संध्याकाळ होईपर्यंत घर पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं असतं। घरातला पसारा आवरून झाल्यानंतर जे टॉवेल ओले होते ते मी बाहेर वाळवत टाकले आणि त्याच्यानंतर मग युटिलिटी एरिया ही छान स्वच्छ करून घेतला। त्यानंतर मग बाहेर पोर्चही छान स्वच्छ करून घेतला आणि त्यानिमित्ताने मग झाडांनाही पाहून आली। आणि झाडांना पाहण्याचं मला काही निमित्त लागत नाही, दिवसातून 2-3 वेळेस कारण नसतानाही मी नुसतंच झाडांना पाहून येते आणि त्यांना बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं। त्यानंतर मग निवांत असा चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग माठही स्वच्छ धुवून भरून घेतला। आणि सध्या उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे मला हा माठ 2 वेळेस भरावा लागतो आणि मी मुद्दा म्हणून माठाची साईज लहान घेतलेली आहे, कारण धुण्यासाठी तो सोपा पडतो। रात्री मी माठ भरून ठेवल्यानंतर मग सकाळी मुलांच्या शाळेत जाण्यासाठी जे बॉटल लागतात, त्यामुळे रात्री भरलेला माठ मग सकाळी 8-9 वाजेपर्यंत खाली होऊन जातो। त्यामुळे मग सकाळी अजून एकदा मी तो माठ स्वच्छ धुवून भरून घेते, म्हणजे दिवसभर मग ते पाणी आम्हाला पुरून जातं। त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागली। तेल संपलेलं होतं, आधी ते बरणीमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग लगेच पोळ्याही लाटून घेतल्या। एका साईडला भाजी करून घेतली आणि दुसऱ्या साईडला मग पोळ्याही लाटून घेतल्या। पोळ्या लाटून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग काउंटर टॉपचा पसारा मी आवरायला घेतला। स्वयंपाक करत असताना असा काउंटर टॉपवर मी असा कागद पसरवून ठेवते, कारण की कापड जर पसरवून ठेवलं तर मग त्याच्यावर ते तेलाचे वगैरे डाग पडतात आणि ते काही लवकर निघत नाही। त्यामुळे मग कधीतरी मी अशा कागदाचाही उपयोग करून घेते। त्यानंतर मग गॅसची शेगडी आधी स्क्रबरने घासून घेतली आणि त्याच्यानंतर मग छान कोरड्या रुमालानेही पुसून घेतली। शेगडी स्वच्छ करून झाल्यानंतर मग काउंटर टॉपही छान स्वच्छ करून घेतलं। आज परत गावालाही आम्हाला जायचं होतं आणि कोणत्या गावाला आणि कशासाठी मी चालले ते तुम्हाला पुढे सांगतेच। तिथपर्यंत सिंकमध्ये भांडे गोळा झालेले होते, मग तेही भांडे मी छान स्वच्छ करून घेतले। आणि मावशीबरोबर मला जायचं होतं, त्यामुळे मग म्हटलं मावशीच्या टायमावर आपलीही तयारी व्हायला पाहिजे, म्हणून मग पटापट सगळी कामं आवरून घेतली। तेलाची बरणी ही आज रिकामी झालेली होती, तीही छान स्वच्छ करून घेतली। भांडेही आता सगळे स्वच्छ करून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मग काउंटर टॉपवर थोडंसं पाणी पडलेलं होतं, तेही मी स्वच्छ करून घेतलं। आमच्या इथे खूपच हार्ड वॉटर असल्यामुळे थोडेसेही पाण्याचे डाग जर राहून गेले तर लगेचच पांढरे डाग पडून जातात, त्यामुळे ते लगेचच्या लगेच कोरडे करून घ्यावे लागतात। त्यानंतर मग बॅक साईडलाही थोडेसे पाण्याचे शिंतडे उडालेले होते, तेही मी छान स्वच्छ करून घेतले। आणि त्यानंतर मग आता कपडेही झालेले होते, तेही मग वाळवायला घेतले। इतक्यात मुलंही शाळेतून आलेली होती। त्यानंतर मग त्यांना जेवण वाढलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी खाली बसावं म्हणून मी ही चटई अंथरून ठेवते, परंतु मुलं कुठं आपलं ऐकतात, त्यांना जे करायचं तेच करायचं असतं। आणि सध्या पेपराचा सीझन चालू असल्यामुळे मग सृष्टीला तर मी रागवून वगैरे अभ्यासाला बसवलं, परंतु उत्कर्ष काही ऐकत नव्हता, तो मस्त खेळण्यातच त्याचा दंग होता।
दुपारी थोडी एडिटिंगची कामं होती ती केली आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी छान असा चहा ठेवला आणि मावशीचा कॉलही येऊन गेलेला होता की आता आपल्याला निघायचं आहे. त्यामुळे मग आधी चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर मग लगेचच मी गावाला जायच्या तयारीला लागली. आणि अर्ध्या तासाच्या अंतरावर एक मावशी माझी राहते आणि मावशीने कोसरा देवीची मानता मांडलेली होती आणि त्याच कार्यक्रमासाठी आम्हाला आज जायचं होतं. त्यानंतर मग तयारी करून मग जे चहा पाण्याचे भांडे होते तेही मी स्वच्छ करून घेतले, कारण ज्या मावशीबरोबर मी जाणार होती त्या मावशीला थोडासा अजून उशीर होता. मग तिथपर्यंत मी भांडे घासून घेतले, कारण की मग गावाहून आल्यानंतर मग आम्हाला रात्रच होणार होती आणि मग तिकडनं आल्यावर मग आपल्याला काही कामं करायची इच्छा होत नाही. त्यामुळे मग ते भांडेही मी आवरून घेतले आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आणि मग मावशीच्या घरी सगळ्यांनी आम्ही जेवणाचा आनंद घेतला आणि रात्री 11 वाजता आम्ही घरी परत आलो.